आंब्याचा सीझन संपण्याच्या आधी हा मँगो चीज केक नक्कीच ट्राय करा। हा चीज केक इतका सुंदर आणि टेस्टी बनतो की तुम्हाला विश्वास नाही बसणार की घरच्या घरी असलेल्या साहित्याने तुम्ही हा टेस्टी मँगो चीज केक बनवलेला आहे। नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला इथे डायजेस्टिव्ह बिस्किट्स घ्यायचे आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीचे कोणतेही डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेऊ शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। तर बिस्किट टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचा बिस्किटचा चुरा जो आहे तो तुमचा रेडी होतो। तर ही फर्स्ट लेयर आहे आपली बिस्किटची, त्यामध्ये एक मेल्टेड बटर 1 चम्मच टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून तुम्हाला हाताने किंवा चमच्याने हलका दाब देऊन ह्याची एक लेयर जी आहे ती सेट करून घ्यायची आहे। आता ही बिस्किटची लेयर जी आहे ती आपली फर्स्ट लेयर जी आहे ती रेडी झालेली आहे। तर फ्रीजरमध्ये तुम्हाला 10 ते 15 मिनटं हे सेट करून ठेवून द्यायचं आहे। तर जोपर्यंत आपली बिस्किटची लेयर सेट होते तोपर्यंत आपण सेकंड लेयरची तयारी करूया। तर आता सेकंड लेयरसाठी इथे मी होममेड पनीर घेतलेलं आहे। घरच्याच दुधाचं पनीर जे आहे ते मी बनवलेलं आहे। तुम्ही हवं तर मार्केटमधनं कोणतंही पनीर आणू शकता। तर पनीर जे आहे ते इथे मी टाकलेलं आहे 2 मोठे चम्मच आणि त्यानंतर यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे। कंडेन्स मिल्कमुळे छान फ्लेवर येतो आणि खूप छान टेक्स्चरसुद्धा येतो आपल्या या चीज केकला। तर 2 ते 3 मोठे चम्मच कंडेन्स मिल्क जे आहे ते मी इथे टाकलेलं आहे। त्यानंतर क्रीम टाकायची आहे। क्रीम जी आहे ती आपल्या चीज केकला खूप छान क्रीमी टेक्स्चर येतो। तर क्रीम जी आहे ते तुम्हाला 2 ते 3 मोठे चम्मच क्रीम टाकून घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची क्रीम जी आहे ती वापरू शकता। तर आता क्रीम टाकल्याच्या नंतर यामध्ये मी आंब्याची फोडी टाकणार आहे। 2 ते 3 आंब्याच्या फोडी ज्या आहेत, आंब्याची काप जे आहेत ते मी इथे टाकलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे। आपण जी बिस्किटची लेयर बनवली होती फर्स्टवाली, त्यावरती तुम्हाला ही सेकंड लेयर जी आहे पेस्टची ही टाकून घ्यायची आहे। तर आता सेकंड लेयरसुद्धा आपली रेडी झालेली आहे। तर ही सेकंड लेयर जी आहे ती आपल्याला फ्रीजरमध्ये 10 ते 15 मिनटासाठी परत सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर सेट झाल्याच्या नंतर थर्ड लेयर जी आहे ती आपली आंब्याची असणार आहे। फक्त आंबे जे आहेत त्याचे काप करून तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर थर्ड लेयर जी आहे ती आंब्याच्या पेस्टची तुम्हाला यावरती टाकून घ्यायची आहे, पूर्णपणे पसरवून घ्यायची आहे सगळ्या बाजूंनी आणि थर्ड लेयर जी आहे ती आपली रेडी झालेली आहे आणि परत फ्रीजरमध्ये तुम्हाला 10 ते 15 मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुमचा घरच्या घरी मँगो चीज केक जो आहे तो रेडी होतो अशा प्रकारे। तर आपला मँगो चीज केक जो आहे तो आपला चांगला सेट झाला आहे। तर खूप छान असा हा चीज केक आपला रेडी होतो मँगो चीज केक। तर त्यावरती तुम्हाला गार्निशिंगसाठी आंब्याच्या फोडी मी इथे टाकलेल्या आहेत आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत। तुम्ही गार्निशिंगसाठी कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तर आता आपला रूम टेम्परेचरवरती हा चीज केक आलेला आहे आणि चम्मच घालून तुम्हाला थर्ड लेअरपर्यंत हा चीज केक जो आहे तो अशा प्रकारे आपला रेडी होतो। सिम्पल इझी 3 लेअरचा हा चीज केक जो आहे तो आपला रेडी झालेला आहे। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण पाहण्यासाठी खूप धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा। भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा।